अयोग्या अयोग्याचे योग्य करती योग्याशी परमेश्वर ज्ञान देते. कोणा तर योग्यतेला योग्यता का म्हणावी? सिद्ध प्रारब्ध म्हणून योग्यता म्हणजे प्रारब्ध झाले या सिद्ध म्हणजे तात्काळ भोग आहे म्हणून योग्यता, म्हणून योग्यतेला योग्यता असे म्हणावे. अयोग्यतेला अयोग्यता काय म्हणावे? काय म्हणावे म्हणजे त्या काळी अयोग्यतेचे भोग दंड उभा ठाकतो म्हणून अयोग्यतेला अयोग्यता म्हणावे. दंड दंड पण त्याचा भोग कोण्या काळी? लेपाचा भोग काळांतरे. पण याचा भोग सिद्ध म्हणजे तात्काळ भोग आहे. काही याचाच भोग सिद्ध आहे काय? युगीचे देहांती विकल्पाचे देहांती. युगीचे म्हणजे कृतयुगीचे, देहांती म्हणजे आत्मोपास्तीचा भोग, देवताचा अयोग्य आत्मोपास्तीचा भोग. साध्य देहेच्या अंती म्हणजे आत्मोपास्ते कृतयुगाच्या अंती देहाचे साध्य. विकल्पाचे देहांती म्हणजे विकल्पाचे साध्य प्रत्यदेह प्रत्यत्व हे देहाच्या अंती आहे. काही याचाच भोग सिद्ध म्हणजे प्रत्यत्व भोगणे हे सुद्धा विकल्प केल्यानंतर प्रत्यत्वाचं दुःख देहाच्या अंती प्राप्त. त्याचप्रमाणे काही याचाच भोग सिद्ध आहे काय? कर्मराटीची क्रियापर योग्यता योग्यता सारखे म्हणजे भाव साधन. अयोग्यतेसारखी म्हणजे चौकडीचा आहे भोग सिद्ध आहे. अयोग्यते योग्य करीती योग्याला परमेश्वर ज्ञान देते, तेव्हा जे अयोग्य आहेत त्याला ज्ञान देत नाही. योग्य झाल्यावर ज्ञान देती म्हणून टीकाकार शंका करतात. योग्य झाल्यावर ज्ञान देते म्हणून टीकाकार शंका करतात. सकळ जीवाचा एक वेळ ज्ञान का पाने देती म्हणजे सगळ्या जीवाला एक खट्ट्या ज्ञान का देत नाहीत परमेश्वर? एक एक जीव निवडून काढतात अधिकार घेऊन त्याला एक खट्ट्या जीवाला का देत नाही? तर सकळ जीवा एकट्या ज्ञान का पाने देती. एका मूळाधिकार घडला असे म्हणजे एकाला मूळाधिकार घडलेला आहे, एकाला घडलेला नाही. मग जितक्याला मूळाधिकार घडलेला नाही तितक्याला एक खट्ट्या ज्ञान देतील. मग एका अनंत खते असती म्हणजे एकाने अनंत खते जोडलेले आहे. एका जीवाने अनंत खते जोडलेले आहेत आणि एकाने जोडलेले नाही म्हणजे एका जीवाने अनंत खते जोडलेले नाही. तर म्हणून खते म्हणजे काय? खते म्हणजे अज्ञान देही जोडले जे ओकटे ते खते किंवा जाई बावीसाठी दोष भोगून उरला तो खता. अज्ञान देही जे जोडले कर्मे त्याला माहित नाही, ज्ञान नसल्यामुळे काय कर्म करतो ते जोडलेले तो खता म्हणजे तो भोगून नासत नाही तो खता. किंवा जाई भविष्यात दोष भोगून जो उरला तो खता. पण जितक्याने अनंत खते जोडले नाही तितक्याला एकट्या ज्ञान देतील. मग एका अद्यांतर एका अवांतर अनाधिकार असे म्हणजे एकाचा अवांतर अधिकार आहे का? एकाने अवांतर अधिकार जोडलेला आहे आणि एकाने जोडलेला नाही. अवांतर अधिकार जोडलेला नाही आणि जोडलेला नाही. अवांतर अधिकार म्हणजे प्रकृती संबंधाचा अनाधिकार. अवांतर अधिकार म्हणजे प्रकृती संबंधाचा अनाधिकार. म्हणजे काय? पोती चालू आहे आणि झालं पोट दुखायला, पोती ऐकू वाटलं का?
हे जोडलं अनाधिकार. एकाला पोती सुरू आहे आणि झोपलेली अडथळा. हे हे जी प्रकृती म्हणजे ह्या संबंधाने जोडलेला अडथळा, हा अडथळा. पोती संपली की पोट दुखणं सांगलं नाही खुश. मग ही जोडलं पोती ऐकू द्यायची, त्याला पोती ऐकायचं नाही, हा जोडला अडथळा. अवांतर अनाधिकार तो कोणता? घासाचे दृष्टांत न घासाचे ठाऊन इंद्रावनापर्यंत असतील. घासाचे ठाऊन म्हणजे तुपा भाताचे घासाचे ठाऊन इंद्रावनापर्यंत असतील. म्हणजे 9 दृष्टांताचे अनाधिकार. 9 दृष्टांत सांगत ना, तुपा भाताच्या घासापासून इंद्रावनापर्यंत 9 दृष्टांत होते. तर त्या 9 दृष्टांतामध्ये सांगण्यात जीवाने कसे कसे अनाधिकार जोडलेले आहेत ते. पर जितक्याने अवांतर अनाधिकार जोडलेला नाही तितक्याला तर एकट्या ज्ञान देतील. मग आता अवांतर अधिकार एकट्या ज्ञान देतील. एका मागील सृष्टी अकरणीय म्हणजे एकाने मागील सृष्टी अकरणीय जोडलेली आहे, एकाने जोडलेली नाही. अकरणीय म्हणजे जी क्रिया करावी अशी जोडलेली आहे एकाने, एकाने जोडलेली नाही. उत्सव एकाला कसं काय बसतील एकदम बसा शाळेमध्ये, तसं नाही. त्याच्यावर त्याच्या नियमानुसार त्याला अकरणीय ते कोणते? अनिष्ट अविधी घडला अनुचित. अनिष्ट अविधी घडली अनुचित म्हणजे विकल्प दोष घडलेला आहे त्याला. अनिष्ट म्हणजे विकल्प दोष, अविधी. अनिष्ट विकल्प दोष, अविधी म्हणजे प्रकृती संबंध जोडलेले आहे त्यांनी. तयाशी अयोग्यता निष्पन्नली असे आणि कणव तुटली असे आणि खंती आली असे. म्हणजे अशा प्रकारे त्या जीवाने काय केलंय? अयोग्यता जोडलेली आहे. त्यामुळे परमेश्वराचे कणव तोडलेले. कणव जोडण्यासाठी आपल्याला परमार्ग सेवा स्मरण दास्य आचरण हे करावं, तेव्हा परमेश्वर संतुष्ट होतं. किंवा परमार्गाची क्रिया नामस्मरण किंवा परनिष्ठ क्रिया कणव निघतो. अशी एक जेव्हा अशीच अयोग्यता जोडलेली आहे काय, अशी तर अयोग्यता जोडलेली आहे काय? ऐशी या अयोग्यता जीवास निपन्नली असती अनंता म्हणजे अनंत जीवाने अशी अनंत अयोग्यता जोडलेली आहे. जीवाने जोडली आहे. अयोग्य तर अयोग्यता अयोग्याला योग्य करतात, हा न्याय कौन न्याय. जे अयोग्य आहे जीव एकदम अनफड काही केलं तर त्याला सुचत नाही, येत नाही काही, मग त्या योग्य करतात. कौन न्याय दिसतात. जैसे महादेव रायाशी दर्शन झाले तेनीचे योग्य झाला. म्हणजे दर्शनाने योग्य झाला. किती योग्य झाला? तो आणि एका दर्शना सरिसा अनुसरता सगळे राज्ये संपादिता. म्हणजे एकट्या इतक्या योग्य झाला. म्हणजे एक दर्शन झालं, स्वामींचं दर्शन झालं, किती योग्य झाला? अनुसरण्यापर्यंत गेला. पाहा ना तुम्ही हे लोकांना किती दर्शन द्या, किती लोकांना त्याला काय नाही जाता येईल दर्शन तर कुणाला होत होतं ना. पण त्याला तो नाही श्रद्धापूर्वक भेटी लालता तो लोणार लालता कान्हार लोणार लालता ना राज्य मागे सांगितले महादेव रायाशी लोणारी श्रीदर्शन झाले त्याने योग्य झाला म्हणलं तर तिथं भजन पूजनाची क्रिया घडली असेल. मग महादेवराय दर्शनामुळे कान्हार आणि महादेवराय बंद होते. कान्हार देवाचा उल्लेख आहे. हा तिथं महादेवराय बोलू ना. कान्हार देवाचा उल्लेख कान्हार देव सुवर्णमुद्रा केला. घ्या काय शिंगणाचा कानू प्रसन्न झाला. घ्या असे नौकर म्हणले. हो देव हो
सिंहनाचा कानरदेव प्रसन्न झाला, तुम्हाला हे दैवी अर्थ केले, घ्या किती आनंद आहे बघा आता तुमची मजा, असं तो बोलले ते चौकर. मग ते देवाला डोळेऊन पाहिले. तर कशाकडे पाहिले? त्या सोन्याकडे आणि मातीकडे. शेवकाकडे पाहिले आणि राजाकडे पाहिले. डोळ्यांना नसतं समजून घेतले. डोळ्यांना बोलणं असते, झोप काढली. डोळ्यांना बोलणं असते फक्त. ये रे लोणारी नसुदे दर्शनाची योग्य झाला असे. नसुद दर्शनानेच म्हणजे भजन पूजन विरहित नसुद दर्शनाने तो योग्य झाला. दर्शन एवढं पुण्य असते. म्हणून साधू संत आले तर आपण साधू संत दर्शन ते आपलं केलेली तपश्चर्या त्यांची चालत इथपर्यंत आपण नुसतं दंडत केलं तरी पुण्य लागतं. म्हणून आम्ही म्हणतो तुला दर्शन घ्या बाबा. पुढे समजा दर्शन म्हणजे दर्शन दोन प्रकारचे आहे. एक नसुद्ध दर्शन, एक आपोआप दर्शन. यथा इंद्र भट्टा ते म्हटले तुमचे आपोआप दर्शन देत असे जे मा. म्हणजे देव म्हणतात की तुम्हाला पुन्हा पुन्हा आम्ही दर्शन इंद्र भट्टाला दर्शन देऊन तुमची आयुष्यता नष्ट करतो. हा न्याय झाल्याप्रमाणे सिद्धांत काय? तैसे परमेश्वर अयोग्यता फेडती आणि योग्य करीती. अयोग्यता अनाधिकाराचे त्याच्याकडून सेवा दाशी करून घेतात परमेश्वर आणि त्याचा अनाधिकार करतात. काही क्षण योग्य करतात करीती. दर्शेन स्पर्शेन संभाषणे सेवा दासे भजने निरूपणे इतुलेनी. दर्शन म्हणजे दर्शन देऊन दर्शन वंचकत्वाची अयोग्यता नासतात. दर्शन करून वाटले आणि काय आपलं दंड करायला नाही. आळस साधू रस्त्याने चालले दंडच करत नाही कोणी ग्रस्त लोक. त्यांचा अनाधिकार वाढला असतो. यथा इंद्र भट्टा ते म्हटले तुमचे आपोआप दर्शन देत असे जे मा. म्हणजे पुन्हा पुन्हा त्या दर्शन द्यायची त्याची आयुष्य नसते. मग एकदा झालं मग दर्शन घ्यायचं तो आपण पाय पडायचं. श्रद्धा वाढली तुझी बाबा आपल्या शरीर पुन्हा पुन्हा येतो आपल्याला दर्शन भेटी द्या. स्पर्शने म्हणजे स्पर्श करून आलिंगन देऊन नमस्कार घेऊन विकार दोषाची अयोग्यता नासता. यथा गोपाळाच्या पोष्टी आरोहण करणे म्हणजे लिंगावला देव गोपाळाच्या पाठीवर बसून आरोहण करायचे. स्पर्श करणे पाठीवर बसले की त्याला आनंद व्हायचा. घोड्याचा वेळ चला दर्शन स्पर्श. दर्शन स्पर्श योग्यता वाढवते ते जीवाची योग्यता वाढवते. स्पर्श करून हे कार्य परमेश्वराचे. त्याच्या वज बसली पाठीवर बसली एवढं बरोबर वज ते दोष नसते त्याचे. स्पर्शन भट्टोबासाच्या वक्षस्थळावर श्रीचरण ठेवणे पूजावसर. देव लोक भट्टोबाचे लवकर नाही उठले. दारा झोपले असेल तर उमरावशी करून तर देव त्याला आता उठ म्हणण्यापेक्षा उठू होते किती वेळा नाही उठलं मग त्याला छातीवर पाय पुढे जायचे. वक्षस्थळावर ठेवते. मग ते उठायचे ऐशी विलास करते. मग ते तोंड पाय धरून देवाच्या पायाची मुक्की घ्यायची. भट्टोबासाची सुख सोडव त्या सुखा परिमाण कवनीच नाही. त्या सुखा परिमाण भट्टोबासाचीच आणली. श्रीचरण काही केले सोडू नाही शकत. किती आवडी. स्पर्श कसं आहे ते भट्टोबासाचे अयोग्यता नसली. अयोग्यता नसली. दर्शन स्पर्श. ठीक आहे. हा हटिया राक्षसाचा नमस्कार घेणे. हटिया राक्षस होता ना कुठं तो म्हणले की हा बळेगावची मिळाले. बळेगावला सगळं गावांना नमस्कार केले आणि तिथला तो एक आला मग गावातला पुजारी महादेवाचा बघतो. मग बाकीचे म्हणले हो करा दर्शन तुम्ही देवाचं. नाही नाही म्हणे आम्ही कुणाला पाय पडत नाही. कुणाच्या पाय आम्ही फक्त आम्ही महादेवाचे भक्त आहे किंवा जो महादेव दाखवेल त्याचेच पाय पडतो आम्ही. असं काम आहे देवाच्या पुढे समाज ना. ठीक आहे म्हणजे दाखवतो महादेव लगेच केला हात वर देवाने त्याप्रमाणे नंदीवर बसून महादेव पार्वती येत आहे. बघा बघा वरी बघा. ते वरी बघलेलं सगळं तर ते खरंच चालत आहे नंदी त्या दिसला. आणि मग देवाच्या पासून अष्टांग पाय धुवून टाकला. हट्टिया राक्षस. हटिया राक्षसाचा नमस्कार घेतला नमस्कार देवाने. राक्षसी आले ना गावात असतात ना आसुरी शक्ती असते गावात. प्रत्येक गावात असू शकते. आसुरी शक्ती म्हणजे ते राक्षस होता.
ग्राम अधिष्ठाते जगत तो काय करतो. संभाषणे म्हणजे संभाषण करून वाचिक अवज्ञा दोषाची अयोग्यता नसतात. वाचिक अयोग्यता. यथा लकोबासा ते म्हटले तुमचे ने कुटुंब निकेने असती. पहिली भेटलं घालून झालं ना जेवण तुमचे कुटुंब बरेच आणि काय क्षमाता होती कुठली देवांचं क्षमाता कुठला दर्शन स्पर्शन संभाषण. संभाषण हे संभाषण देवा म्हणजे देवाच्या अमृतवाणीनं. अमृतवाणी तर शांत केलं. सेवा म्हणजे सर्व सेवा करून सेवा वंचकत्वाची अयोग्यता नसतात. ती सेवा करणे. यथा भट्टाची भज बहीण यथा भट्टाची बहीण म्हणजे कोण माधव माधव देवा सेवा करत होते. दासे बाईस दासे म्हणजे अवघड अटक रूप दास्य करून दास्य वंचकत्वाची अयोग्यता नसतात. वंचकत्व म्हणजे करू वाटत नाही आळस तो म्हणजे बळजबरी दास्य करणार सेवा करून घेतात देवच्यावर सेवा करण्याचा प्रसंग उपस्थित करतात. अयोग्यता जोडलेली आहे ना जीवाला. हे एक एक त्यांना असायचं. कसे नसतात. यथा पर्यागवट आणणे. यथा पर्यागवट म्हणजे नेवगावला देवाची इच्छा झाली. पर्यागवट म्हणजे ते पुन्हा विहीर होत तो वट तिथंच जायचे म्हणजे जाऊन तुम्ही ते पाणी घेऊन पानं घेऊन या वटाची त्या हा या दाखवून घेऊन या पाण्या सांगले पण तिथं कोण नाहीच. देव हा मग रात्री फिरायला नाही देव भक्त कोणते घेऊन कोणी गेले नाथबासोबत नाथबासन ते देव फिरायले. कुणी आहे का इथं जागल्या कुणी आमच्या हॉटेला वो देते का आमच्या सेवेला आरह होते का. मग ते फिरायला तर ते कोण नाही सापडलं. मग हे बस जागले एक जण उठला तो म्हणे आता आमच्यावर नाही जाणार जागे होते पण देव कुठं पर्यागोट घेऊन म्हणजे कुठे व्हिडिओ जाणार रात्री कुठं जायचं नाही. मग तिथे मिळे दोन ती उत्सुक झाले. हो किलबिली केली संघ गेलो देवाच्या. देव म्हणून हे पक्षी त्यांना यांना काय दाखवायचं यांना काय उपयोग होता कळणार नाही म्हणून दाखव. सुईरे करवणे तिथं देवाने आश्चर्य सुईरे करवणे म्हणजे नातुभाषा करून सूर्य करून सूर्य म्हणजे बात करून घेतात पुन्हा बाईचे घ्या. सर्प धरवणे स्थान आहे हा नातुभाषा केलं ना ते पालसावर आश्रम सुईरे करवणे. हो पण ते भक्तो बाबा सेवा करायला सुईरे करवणे. इथं स्वामींनी सांगितलं. हा इथं सांगितलं. यथा आबाईसाच्या पुऱ्या येतात जसे आबाईच्या पुऱ्या देवाने स्वीकारल्या आभारले पण भजन स्वीकारले नाही म्हणे आता ते येऊन राहिले म्हणे भक्त बाईसाला म्हणले ते आम्हाला जेवण करायचं आहे. ते उत्सुक झाले ते येईपर्यंत. यलम भट्टाची दकाने यलम भट्टाचा मोदक यलम भट्टाचे मोदक देवाने स्वीकारले. पद्मनाभीचे धिडरे स्वीकारले. भूतानंदाचे नाले कोले म्हणजे भूतानंदाचे काही पदार्थ कोण आला ते स्वीकारला. निरूपण आता निरूपण म्हणजे काय निरूपण म्हणजे म्हणून करून अभ्यरण दोषाची अयोग्यता नसतात. निरूपण करून अभ्यरण दोषाची अयोग्यता नसतात. शास्त्राचं आयवरण घडलं आणि आयवरण घडलं म्हणजे हा आळसपणा केला. आता पोटी सुरू आहे ते पोतीला महत्व न देता झोपायला गेला. इकडं आरती सुरू आहे आरतीला महत्व द्यायचं नाही आपलं दुसऱ्याच कामाला अवेअर करणे म्हणजे देवाचा दोष असतो. तो दोष आहे. हा दोष आहे बरं का. म्हणजे आरती चालू असली की आरतीला चला आणि ते जाऊ दे आरती चालू आहे इकडे डुम्मा मारला अवेअर केलाय की तो दोष. यथा ग्रस्त धर्म निरूपण कुष्ठ धर्म निरूपण यलम भट्टात ग्रस्त धर्म निरूपण केला. ग्रस्ताचा आचार आणि कुष्ठ धर्म निरूपण केले. त्या अंक तुमेव मातासि पिता तुमेव बंधू सखा तुमेव विद्या त्रिविणं त्वमेव सर्व मम देव देव
भगवान श्री चक्रधर स्वामी की जय. दंड. अंदाज. दंड. 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 दंड.